छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी। आई पद्मावती देवीचा, आई पद्मावती देवीचा। जय श्रीराम, जय शिवराय। नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील बुकुम आंग्रेवाडी या फाटीवरती। मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 3 मार्च रोजी भव्य दिव्य असं महाराज केसरी ओपन मैदान संपन्न होते। या मैदानाचं आयोजन नियोजन कसे, हे मैदान कशा पद्धतीने संपन्न होणार आहे, हे सगळं आपण आयोजकांकडून या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग। दादा नमस्ते। नमस्ते, आपलं नाव दादा? गणेश देशमुख। दादा, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? मैदान कशा निमित्त आयोजित केले आणि किती तारखेला संपन्न होणार आहे? मैदान आपण ग्रामदैवत आई पद्मावती देवी यात्रेनिमित्त आयोजित केलेलं आहे। 3 मार्च 2026 रोजी मैदान संपन्न होणार आहे। बरं, हे कितवं पर्व आहे तुमचं दादा? चौथं पर्व असणार आहे। तर मागच्या 3 पर्वांचा किती गाड्यांनी तुम्हाला हे केलं होतं, नोंद केली होती? सगळ्यात पहिलं मैदान झालं होतं त्यावेळेस किती गाड्यांनी नोंद केली होती? 250। बरं, त्यानंतर दुसरं मैदान झाल्यानंतर किती गाड्यांनी नोंद केली? 300। आणि त्यानंतर मागच्या वर्षी ज्यावेळेस मैदान संपन्न झालं त्यावेळेस किती गाड्यांनी? 400। 400। ह्यावेळेस कशा पद्धतीने तयारी सुरू करण्यात आली दादा? तयारी भरपूर चांगल्या पद्धतीने सुरू करण्यात आलेली आहे, पण बैलगाडी मालकांना विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे। बरं, आणि मैदानाला नाव काय देण्यात आलंय? महाराज केसरी। बरं, मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली दादा? परवानगी झालेली आहे पूर्ण, उद्या आपल्या दिसन। बरं, मैदानात परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून मैदानाची पाहणी करण्यात आली का? हो, आलेली आहे। मैदान कुठं संपन्न होणार आहे? आंग्रेवाडी बुकुम। आंग्रेवाडी बुकुमची मित्रांनो जी फाटी आहे त्या फाटीवरती मैदान संपन्न होणार आहे। तर दादा, मैदानाचं स्वरूप काय, आदत आहे का ओपन आहे? ओपन। हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य आणि मुळशी तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल का? हो। बरं दादा, मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा। प्रथम क्रमांकाला बक्षीस असणारे 1 लाख रुपये, द्वितीय 81,000, तृतीय 61,000, 51,000, 41,000, 31,000, 21,000। बरं, आणि क्वार्टर फायनलला कशी बक्षीस रचना असणार आहे? क्वार्टर फायनलला प्रथम क्रमांक टीव्ही आणि मॅट असणार हा. आहे, द्वितीयला पण टीव्ही आणि मॅट हा. आहे, आणि नंतर बाकी सगळे टीव्ही आहेत। टीव्ही तर अंदाजे टीव्हीची किंमत किती येते? 13-14,000 रुपये असणार आहे। बरं, आणि प्रवेश फी किती असणार आहे? 1,000 रुपये। बरं, या मैदानाचे लॉट कधी काढले जातील? 2 तारखेला संध्याकाळी 8 वाजता। बरं, तर ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल दादा? त्यांनी लवकरात लवकर नाव नोंदणी करून घ्यावी आणि कमिटीला सहकार्य करावे। आता त्याचबरोबर अजून तुम्ही फायनल घेतली, त्यानंतर क्वार्टर फायनल घेतली आणि मेगा फायनलची कशी मेगा फायनल होणार आहे, तर त्याची बक्षीस रचना कशी असणार आहे? मेगा फायनलला सायकल बक्षीस ठेवण्यात आलेले आहे। बरं, सायकल अंदाजे किंमत किती दादा? 10,000 रुपये। बरं मित्रांनो, बघा, सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा विचार करून जवळपास फायनललाही बक्षीस ठेवण्यात आली चांगली, त्यानंतर क्वार्टरलाही बक्षीस चांगली आहेत आणि मेगा फायनलला सुद्धा प्रत्येकी एका गाडीला 1 सायकल मिळणार आहे। बरं, चालते, धन्यवाद। नमस्ते, आपलं नाव दादा? प्रमोद पवार। दादा, काय सांगाल, पुन्हा एकदा आंग्रेवाडी बुकुम गावची जी फाटी आहे त्या फाटीवरती भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होतंय। बुगावच्या ग्रामदैवत आई पद्मावती देवीच्या यात्रा उत्सवानिमित्त हे मैदान आयोजित केले जात आहे। तर काय सांगाल, कशा पद्धतीनं मैदानाची तयारी सुरू आहे? बैलगाडी मालकांकडून या फाटीच्या संदर्भामध्ये काही तांत्रिक त्रुटी क्लिअर करण्यासंदर्भामध्ये तुम्हाला मागणी करण्यात आली होती, तर आता सध्याच्या कंडिशनला फाटीचं काय काम सुरू आहे? आता मी पाणी बिनी मारून रोलर बिलर मारतोय। आता पण त्याच्या अगोदर काय काम झालंय फाटीचं? आम्ही खडी बिडी उचललेली आहे, सगळी प्लेन बिन केलेले आहे, सपाट बिपाट केलेले आहे, ब्लेड बीड मारलेले आहे। आता शेवटचं आता पाणी मारून रोलरचं काम चालू आहे आता। बरं, आता आपण वळूयात फाटीकडं। फाटीचं रान कसं आहे, माती कशी? थोडं उराटीचं रान आहे। आणि एकूण मैदानामध्ये किती फाट्या आहेत दादा? 9 फाट्या आहे। 9 फाट्या आहेत। त्याचबरोबर फाटीच्या आतात मधलं अंतर किती? 12-13 फुटाचं आहे। बरं, आणि आता तुम्ही ओपनचं मैदान घेताय त्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आलाय? 830 पल्ला आहे, मोजून करेल। बरं, परफेक्ट 830। त्यानंतर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात? 10 गट थांबू शकतात। त्याचबरोबर निकाल रेषे समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? 700 फूट आहे। बरं, या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? अखिल भारतीय बैलगाडी संघटना मुळशी तालुका। बरं, त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? कालिदास अप्पा गाठे। त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण करणार आहे?
मयूर तळेकर आणि प्रवीण घाटे. बघा मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ह्या फाटीची दुरुस्ती करण्याचं काम सुरू आहे. ज्या फाट्यांमध्ये तांत्रिक त्रुटी होत्या त्या त्रुटी काढण्यात आल्या असून रोलरच्या साह्यानं रोलिंग करण्याचं काम सुरू आहे. तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर दादा, ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या मैदानाच्या दोन्ही बाजूला एकूण किती टक्के बॅरिकेड असणार आहे? 70% आहे. 70% आहे. त्याचबरोबर निकाल रेषेसमोर किती कॅमेरे आहेत? 2 कॅमेरे. त्याचबरोबर या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक, विहीर, ओढा, नाला, दरी असं काय? कसलं काहीच नाहीये. ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी सकाळी अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली का केलेली. संपूर्ण दिवसभर? पाण्याचे टँकर, अँब्युलन्स सगळी व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर संपूर्ण दिवसभर या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत का? हा. त्याचबरोबर दादा, हे मैदान सकाळी किती वाजता सुरू होईल? 7 वाजता चालू. बर. त्याचबरोबर या मैदानाचा फायनल किती वाजता 5 वाजेपर्यंत हे होईल. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत संपन्न होईल. हा. बरं, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान करा? जास्तीत जास्त बैलगाड्यांनी नोंद करा. म्हणजे 2 तारखेला आम्हाला लॉट काढता येईल. चालते. धन्यवाद. आपल्या समवेत आहेत मुळशी तालुक्यातील प्रसिद्ध बैलगाडी शर्यतीचं मैदान भरवणारे आयोजक ज्ञानेश्वर भाऊ चोंदे आहेत. नमस्ते. नमस्कार. दादा, काय सांगाल, दिनांक 3 मार्च रोजी भव्य दिव्य असं महाराष्ट्र केसरी ओपन मैदान भुकुम आंग्रेवाडीच्या फाटीवरती संपन्न होते. कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली? तयारी अतिशय उत्तम प्रकारे केलेली आहे. बरं, आता आपण वळू या मैदानाच्या नियम अटींकडे. संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य आणि मुळशी तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल का? हो, त्यांनी या मैदानातला पहिला नियम, बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल? बैलाचा कोणताही अवयव जो पुढे दिसेल त्याच्यावरती निकाल दिला जाईल. गटाला सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का आणि चालकावरती काय कारवाई केली जाईल? ती गाडी बाद केली जाईल व चालकाला पूर्ण दिवस बॅन केलं जाईल. त्याचबरोबर अशाच प्रकारचं कृत्य जर फायनलच्या गाडीवरती करण्यात आलं तर त्या गाडीला रोख रकमेचं बक्षीस भेटेल का? ती गाडी निकालास पात्र राहील का? नाही, ती गाडी निकालासही पात्र राहणार नाही आणि त्याला बक्षीसही दिलं जाणार नाही. गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने निर्णय असेल? गटाला समान गाड्या उतरल्या तर दोन्ही गाड्यांना पुढे चाल दिली जाईल. त्याचबरोबर सेमीफायनलला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने निर्णय असेल? सेमी फायनलला जर समान गाड्या उतरल्या तर 5 मिनिटं दिले जाईल दोघांमध्ये संगनमत करण्यासाठी. जर ते नाही झालं तर पुढील 5 मिनिटात चिठ्ठी काढली जाईल. बरं, खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी, तिथे कशा पद्धतीने निर्णय असेल? तो अखिल बैलगाडी संघटनेचा. त्याचबरोबर लॉबी टचचा निर्णय कसा असेल? लॉबी टचचा निर्णय सुद्धा अखिल बैलगाडी संघटनेचा मित्रांनो, ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचा लॉबी टचचा निर्णय आहे, यामध्ये लॉबी टचला निकाल आहे. मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा एक पाय अथवा छकडी गेली तर ती गाडी बाद केली जाईल, बरोबर? हो, नक्की. डबल बैल पळाला तो ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल? पूर्ण दिवसभराचं. ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीला काय नियमावली असेल? पुरावा दाखवावा लागेल की तो बैल आधी पळालेलाच आहे तरच तो ऑब्जेक्शन मान्य केलं जाईल. बरं, त्याचबरोबर दादा, या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण कोण काम पाहणार? निकाली पण मुळशी तालुका बैलगाडा संघटना तसेच आयोजक कमिटी. बरं, त्याचबरोबर दादा, सकाळी मैदान किती वाजता सुरू होईल? सकाळी मैदान हे 7 वाजता सुरू होईल. ह्या मैदानाचा फायनल किती वाजता पाहायला मिळेल? फायनल आम्ही तर 5च्या आधीच घेण्यास आमचा पूर्ण. बरोबर, या मैदानाचे जे बॅनर जाहीर करण्यात आलेले त्या बॅनरवरती जी बक्षिसाची रक्कम जाहीर करण्यात आली त्या आयोजकांना, विजेत्या बैलगाडी मालकांना मिळणार का संपूर्ण रक्कम? पूर्णपणे मिळणार. त्याचबरोबर या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी फायनलला पळवली जाईल का? अजिबात नाही, कोणत्याही परिस्थितीत नाही. बरं, त्याचबरोबर हे मैदान सकाळी सुरू झाल्यानंतर लाईव्ह प्रक्षेपण चालू झाल्यानंतर या मैदानाच्या नियम अटींचा पुकार लाईव्ह प्रक्षेपण चालू झाल्यानंतर केला जाईल का? लाईव्ह चालू झाल्या पहिलं नियम अटींचाच पुकार. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? आमचं सर्व बैलगाडा मालकांना आव्हान आहे की आपण लवकरात लवकर आपले नाव नोंदणी करून घ्यावी व तसेच कमिटीला व आयोजकांना सहकार्य करावे, हीच नम्र विनंती. दादा नमस्ते. नमस्ते. आपला परिचय द्या. माझं नाव शेखर माजिरे. बर. मी भुकुम ग्रामस्थ आहे. बर. आणि यावर्षी अक्षय फाले यांनी मिळून सर्वांनी महाराज प्रतिष्ठानतर्फे बैलगाडा स्पर्धा ठेवलेली आहे. बर. बघा आता हे नियोजन कसं चालू आहे, त्यांनी अतिशय छान प्रकारे केलेलं आहे नियोजन. काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात? प्रचंड संख्येने तुम्ही उपस्थित राहा, कारण इथे अतिशय छान आणि उत्कृष्ट अशी स्पर्धा होणार आहे. धन्यवाद दादा.